कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणी भूमंडळी आम्ही बळी वीर गाढी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा खरो प्रथमा नमः पांडुरंगा खरो प्रथमा नमः पांडुरंगा खरो प्रथमा नमः पांडुरंगा खरो प्रथमा नमः दुसरे चरण संतात दुसरे चरण संतात जगमाने गंजना विस्तार वाले गंजना जितेन्द्रियं बुद्धिमतामुनिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाई नमो देवान पावने मुक्ताबाई नमो देवान पावने मुक्ताबाई मुक्ताबाई जननी देवाची हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवा मुराबाई नमो जननी देवाची शरण एकनाथा आई माथा ठेविला नका पाहून दोष दागदास पायांचा नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी त्या वारकरी संतांच्या दयांची क्रिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता घेतलेला जो अभंग आहे तो जगदवंदनी संत सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्य महामेरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा काला प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपण काला वाटण्याकरता कोणती साधना केली त्या साधनेचं वर्णन करतात. कंठी धरला कृष्णमणी महाराज म्हणतात आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केलेला आहे. तो मणी काही सामान्य नाही तर त्याचा अवघा जनी प्रकाश सगळ्या जनामध्ये त्याचा काही प्रकाश आहे. सगळ्या लोकांना तो आणि मणी प्रकाशित करतो. सगळ्या त्रैलोक्याला प्रकाशित करणारा हा मणी आहे. तो मणी आम्ही कंठामध्ये धारण केलेला आहे आणि म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणून काला वाटू आम्ही एकमेकाला काला वाटू. पण कोणाला वाटू? जे शुद्ध वैष्णव आहे अशा शुद्ध वैष्णवांना आम्ही मोठ्या उत्साहाने हिरारीने हा काला वाटू. फक्त हा काला आम्ही शुद्ध वैष्णवांना देणार आहे. बाकी इतर कोणीही केवढा जरी मोठा असला त्याला आम्ही काला देणार नाही. सामान्य लोक तर सोडून द्या पण जे ब्रह्मादिक आहे त्यांना सुद्धा आम्ही काला देणार नाही. मग त्यांना काय वाकुल्या ब्रह्मादिका जे उत्तम लोक असणारे ब्रह्मादिक आहे त्याच्यामध्ये सगळे आले इंद्रचंद्र बाकी सगळे त्यांना आम्ही
वाकल्या दाखवणार आहे, काला मात्र देणार नाही, त्यांना हिणावणार आम्ही, काला देणार नाही. महाराज ते ब्रह्मादिक आहे, ते तुम्हाला त्रास देतील, भक्ती करू देणार नाही. तर महाराज म्हणतात आम्ही सुद्धा काही सामान्य नाही. तुका म्हणे भूमंडळी, या भूमंडळामध्ये जे काही अनेक प्रकारचे गाढे लोक बलवान आहे, वीर आहे, त्यांच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी गाढे बलवान आहोत. विठ्ठल विठ्ठल गाढे वीर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यामध्ये बलवान आहोत. तरी आम्ही कोणाला घेणार नाही, आम्ही शुद्ध वैष्णवांनाच हा काला देणार, असा अभंगाचा शब्दशः अर्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिचय द्यायचा तो म्हणजे असा आपलं हे. आणि मौजे श्री क्षेत्र शहापूर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वर्ष 27 आहे. हरिभक्तीपरायण महंत श्री 1008 ब्रह्मलीन कार्तिक स्वामी भारती बाबा वनारशी यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच हरिभक्तीपरायण परमपूजनीय वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे दहेगाव यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी महंत गंगापुरी बाबा यांच्या समाधीस्थळाजवळ ब्रह्मचारी स्वामी ज्ञानानंद सरस्वती महाराज आपेगाव, परमपूज्य महंत स्वामी मुक्तानंद सरस्वती, परमपूज्य योगानंद सरस्वती, स्वामी सच्चिदानंद सरस्वती, स्वामी संगीत महाराज चैतन्य वनारसी यांच्या कृपेने महान तपस्वी जमदग्नी महाराज यांच्या तपोभूमीमध्ये आणि याही वर्षी श्री संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर माऊली यांचा सप्तशतकोर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा, त्याच्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा, संत जनार्दन स्वामी महाराज पुण्यस्मरण, श्री संत सोपानदेव महाराजांची संजीवन समाधी सोहळा, संत कान्हो पाटल, संताजी महाराज जगनाडे आदी करून संतांच्या पुण्यतिथी निमित्तानं आणि श्री संत तुकाराम महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा वर्ष 27वे याही वर्षी मोठ्या आनंदाने हा या हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्याला तुकोपनिषद किंवा पंचम वेद म्हणतात असा श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न झालेले आहे. आणि त्यातील सांगतेची जी सेवा आहे, काल्याची जी सेवा आहे, सर्व गावकरी मंडळी, सप्ताह समिती, सर्व महाराज मंडळी यांच्या वतीने आणि पुंडलिक महाराजांनी फोन केला आणि म्हणून हा सेवेचा योग आला, सर्वांच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल सेवेसाठी महंत मुक्तानंद महाराज सरस्वती उपस्थित आहे, आमचे आदरणीय विठ्ठल महाराज माने तेही उपस्थित आहे, आदरणीय नरसिंह महाराज मुकुटकर तेही उपस्थित आहे, आमचे मृदंगाचार्य महेश महाराज नावडे तेही उपस्थित आहे, आमचे वारकरी दगडू आप्पा उमरे कासरवाडीकर तेही उपस्थित आहे. तसेच इकडं आणि त्या ठिकाणी काकाजी आहे, आमचे विनयकरी बाबा आहे, अनपट महाराज, पुंडलिक महाराज आहे, आमचे जयराम महाराज, विठ्ठल महाराज बोबडे, लक्ष्मण महाराज, आमचे राम महाराज, त्याच्यानंतर गोरख महाराज आहे, आमचे भगवान महाराज, आमचे चोपदार, तुम्ही सर्व देवपुरुष होते, माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सुंदर प्रकारचं आपलं गाथा पारायण गेल्या अनेक 27 वर्ष पूर्ण होत आहे, आपण त्या ठिकाणी गाथा पारायण करतो आहे की नाही. सुंदर असं ज्याला म्हणतात की पाहे निगम कळा बोले शरा अक्षरा वेगळा, तुका उनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी, असं सुंदर गाथ्याचं पारायण या ठिकाणी चालू आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण सुद्धा होतं आषाढी वद्येमध्ये, नामदेव महाराज पुण्यतिथीला काकाजी करतात. म्हणून असं सुंदर आणि महिना सुद्धा सुंदर आहे. मासाना मार्ग शीर्षोम आहे की नाही, भगवान परमात्म्याची विभूती आहे की हा महिना म्हणजे असं सुंदर महिना सुद्धा सुंदर आहे. कारण याच महिन्यामध्ये अनेक संतांच्या पुण्यतिथी आहे. संजीवन सोपान काका संजीवन सोहळा ज्या आणि अर्जुनाला दिव्य तत्वज्ञानाचा उपदेश केला ती गीता जयंती याच महिन्यामध्ये, भगवान दत्तात्रय परमात्मा जयंती याच महिन्यामध्ये, असा सुंदर प्रकारचा आणि महिना सुंदर आहे. अनेक संतांच्या पुण्यतिथी आहे. भगवंताची विभूती असणारा महिना हा मार्गशीर्ष महिना आणि त्यामध्ये आपला गेल्या 27 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. विठ्ठल माग गीता जयंतीचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम या महिन्यामध्ये 2 कार्यक्रम होतात म्हणजे असा योग सुंदर महिना. नाही तर तसं पाहिलं
तर आपण भगवान म्हणतात मार्गशीर्ष महिना माझी विभूती. संतांनी चैत्र महिन्याला महत्व दिलं. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, संतांनी चैत्र महिन्याला उत्तम दिलं. आम्ही आज सुद्धा श्रावण महिन्याला महत्व देतो, आहे की नाही. पूर्वी चातुर्मासातला काळ आहे, 4 महिने आपण पाळू शकत नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी 1 महिना निवडून काढला. श्रावण महिना आहे की नाही, पाऊस असायचा आनंदी म्हणून उपासना करायची श्रावण महिन्यामध्ये, सुंदर महिना. मग त्या महिन्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गावगाव मंदिरांनी पोथ्या चालायच्या, सगळे लोक पोथी ऐकायला यायचे. आता सगळ्या पोथ्या मोबाईल मध्ये आल्या, पडल्या ऐकता येते, त्याच्यामुळे काय त्या मंदिरात जायचं काम राहिलेलं नाही, आहे की नाही. असा योग आहे. आता सगळं खिशात घेऊन बसलं, सगळं पोथी पुराण उपनिषद सगळं खिशामध्ये आला. आता बाहेर जायचं काम राहिलेलं नाही. नाही तर पूर्वी मंदिरात असं सगळे लोक भावनेने ऐकायचे, आहे की नाही. असं सुंदर तो बघा. त्या श्रावण महिन्यामध्ये अगदी सगळे पाळायचे. कोणी फळावर तो श्रावण महिना करायचे, कोणी एक भुक्त राहायचे, एकदा जेवायचे. आता त्याची कठीण वगैरे काही करायचं नाही. कोणी पायामध्ये चपला घालत नव्हते. असा सुंदर प्रकारचा तो महिना सांभाळायचे. आणि मी तर युनादन सांगत असतो, माळकऱ्यापेक्षा बिगर माळकरी कडक धरायचे श्रावण महिना, बरं का. बिगर माळकरी कडक पाळायचे. अगदी यांच्या अगोदर उठून 4लाच उठून महादेवाला, मारुतीला पाणी, नमशिवाय, जय बजरंगबली, 4लाच त्यांचं पाणी पडायचं. कोणाचं? बिगर माळकऱ्याचं. इतका कडक पाळायचे. कारण त्यांना माहिती एवढा श्रावण महिना सोडला तर मग 11 महिने कोणाचे? आपलीच. मग एवढा महिना चांगला पाळायला काय हरकत आहे. मग ते असं कडक पाळायचे आणि त्याची समाप्ती करीच्या दिवशी करून टाकायचे. विठाला असा सुंदर प्रकारचा महिना. मासा ना मार्गशीर्ष, मासात मार्गशिरू, तुम्ही म्हणे शारंगधरू, असा सुंदर महिना. पूजनीय ब्रह्मलीन भारती बाबा यांच्या हाताने माऊलीची गरीब तुकाराम महाराजची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्या निमित्ताने वर्धापन दिन आपण साजरा करतो. सुंदर प्रकारचा आपल्या गावामध्ये काकडा, हरिपाठ, भजन सगळं चालू आहे. आपलं गाव आणि क्षेत्र आहे. ऋषी महाराज आहे, इकडं नागेश्वर भगवान आहे, तिकडं महालक्ष्मी माता आहे. असं सुंदर प्रकारचं आपलं आणि गाव आणि सुंदर फार्मात चालू आहे. म्हणून आज शेवट आणि गावकऱ्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली. आपण काही मोठे विद्वान आहे असं मात्र नाही, पण प्रेमाचे संबंध असल्यामुळे ही सेवा त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. म्हणून सेवेकरता अभंग घेतला. कंठी धरला कृष्णमणी, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धरला आणि हा त्या काला आम्ही एकमेकाला वाटणार आहे, बरं का. काला म्हणजे काय? काला म्हणजे आणि परमार्थातली उच्च भूमिका म्हणजे काय? काला आहे. भगवान परमात्म्याचं उच्च कोटीचं प्रेम की जे गोपिकांना प्राप्त झालं होतं, त्या प्रेमापुढे सर्व फिकं वाटतं, बरं का. त्या प्रेमापुढे काहीच आवडत नाही. फक्त त्यांच्या आवडीचा विषय एकच असतो, तो म्हणजे भगवान परमात्मा. विषय तो त्यांचा झाला ना की देव माझा मी देवाचा. त्या प्रेमापुढे बाकी आणि तुच्छ अनाथ वस्तू आहे याच्यातली कोणतीच आणि वस्तू आवडत नाही. असं उच्च कोटीचं प्रेम प्राप्त होणं म्हणजे त्याला काला असं म्हणतात. काल्याचे प्रकार आपण ऐकतो ना, काय? दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी काला. पण पुढं महाराज म्हणतात प्रेमे मोहिला साधने. त्याला प्रेम महत्वाचं आहे, बरं का. प्रेमी भजन नाकाविन मोती आहे की नाही, प्रेम महत्वाचं आहे. आणि तिसरा काला तुका म्हणे काला कोठे अभेद दिगला जीव ब्रह्माचा ऐके हाय काय काल आहे. पण साधू संताला हरिनामाचा हा काला त्यांना अतिशय प्रिय आहे. पण हा काला आम्ही, कारण कोणतीही गोष्ट म्हणली की त्या गोष्टीला मर्यादा असते, कोणत्या गोष्टीची परिसीमा ठरलेली असते, बरं का. जसं तुकाराम महाराज म्हणतात गंगेची परिसीमा. गंगेची परिसीमा काय आहे? समुद्र माप प्रविशंती येतो. गंगा समुद्राला मिळाली की तिची वाहण्याची मर्यादा संपली. मंदिराची मर्यादा, मंदिरात कलशाची स्थापना झाली की मंदिराची मर्यादा संपली, ती त्याची परमसीमा आहे. तसं साधनामध्ये सुद्धा कर्म आहे. कर्माची परिसीमा कोणती आहे? अंतःकरणाची शुद्धी होणं ही कर्माची काय परिसीमा आहे. एकदा अंतःकरण मल विक्षेपरहित झालं की त्याला माणसाला कर्म करायची काही गरज राहत नाही, आणि केलं तरी त्याचा फायदा त्याला काही नाही. इतरांना मार्गदर्शन म्हणून तो फायदा होईल. पण कर्माचं परिसीमा शेवट मर्यादा काय? अंतःकरण शुद्ध होणं. योगाची मर्यादा मी आत्मा आहे असं करणं ही काय योगाची मर्यादा आहे. ब्रह्मज्ञानाची मर्यादा एकमेवा द्वितीयम ब्रह्म किंवा सर्वम खिलोन ब्रह्म, हे सर्व ब्रह्म आहे, ही त्या ज्ञानाची काय आहे
परिसीमा आहे, तशी भक्तीची समे सुद्धा सीमा आहे. भक्तीमध्ये भगवान परमात्म्याचं उच्च कोटीचं प्रेम प्राप्त होणं ही भक्तीची काय आहे, परिसीमा आहे. हे भक्तीचं शेवटचं फळ आहे आणि याला संत महात्मे काला असं म्हणतात. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, हा काला आम्ही वाटू बरं का. हा काला वाटण्याचा अधिकार फक्त वैष्णवांना नाही, काला वाटण्याचा अधिकार दोघालाच आहे. भानुदास गीतेगा प्रसाद देतो पंढरनाथ, एक देवाला काला वाटायचा अधिकार आहे. नाहीतर एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाची लाह्या वाटी माऊलीला आणि पांडुरंग परमात्मा संतांना यांना काला वाटण्याचा अधिकार आहे. योग्याला काला वाटण्याचा अधिकार नाही, ज्ञानाला काला वाटण्याचा अधिकार नाही, तपस्वी ते त्यांना काला वाटण्याचा अधिकार नाही. काला वाटण्याचा अधिकार फक्त आणि संत महात्म्यांना नाही. काला खाण्याचा अधिकार तसा सर्वांना आहे, पण जरी सर्वांना असला, सर्वांना म्हणजे जे मानव जन्मामध्ये आले त्यांना, पशुपक्ष्यांना काला मिळतो का, नाही, त्यांना काला मिळत नाही. फक्त मानवाला काला खाण्याचा अधिकार आहे. जो मानव योनीमध्ये आला त्याला काला खाण्याचा अधिकार आहे. काला खाणं वेगळं आणि काला मिळणं वेगळं आणि काला वाटणं वेगळं बरं का. आता तुम्ही इथं एवढ्यालाच काला मिळणार आहे, बाकीच्याला काला मिळेल का, नाही. कारण काला खाण्याकरता अधिकार लागतो. महाराज म्हणतात, हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला शिव. काहीतरी सेवा करावी लागते, कीर्तन ऐकावं लागतं, टाळ घेऊन उभं राहावं लागतं, मंडप झाडावं लागतं, काहीतरी सेवा करावी लागते, त्यालाच काला खाण्याचा अधिकार आहे. काल्याचं किरण संपत आलं, काला वाटणं चालू आहे आणि तेवढ्यामध्ये एक आंबडला फिरला नेमका काल्याच्या टायमाला आला, काला वाटणं चालू होतं, म्हणजे मला बी द्या काला. त्याला वाटणारीने द्याला, पण त्याला काला मिळाला नाही. त्याला त्याच्या हातात फक्त दही आणि लाही पडलं. विठ्ठल त्याला तो काला मिळाला नाही, त्याला फक्त दही आणि लाही मिळाली. मग काला खाण्याकरता अधिकार प्राप्त करावा लागतो, काहीतरी देवाचं चिंतन करावं लागतं त्याला, आणि काला मिळत असतो. आणि काला वाटण्याचा अधिकार तर वेगळाच आहे. तुम्हा मला काला खाण्याचा अधिकार आहे, पण वाटण्याचा अधिकार मात्र नाही. वाटण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि म्हणून तुम्ही पहा, संतांना काला वाटण्याचा अधिकार आहे. त्यांना अधिकार का प्राप्त झाला, कारण जो वाटीत असतो त्याला अधिकार प्राप्त असतो, नोंद निस्ता खातच असतो त्याला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून महाराज असं आहे की ज्याला मिळतं त्याला देण्याची इच्छा होत नाही बरं का, आणि जो देत असतो त्याला मिळत असतं, असं शास्त्राचा काही नियम आहे. दिल्याशिवाय मिळत नाही. माऊली म्हणतात, तेव्हा दिल्या वाचून फळ प्राप्ती खयची, दिल्याशिवाय मिळत नाही असा त्या ठिकाणी नियम आहे. भगवान परमात्मा सुद्धा घेशी तेव्हा देशी आईसा सशी उदार, ते सुद्धा यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजम्यम. मग द्यावं, द्यायल्यानंतर मिळत असतं. काही लोकांना आणि द्यायची सवयच नसते महाराज, फक्त काय असते, घ्यायची सवय असते. आणि म्हणून जो देत असतो त्याला पुन्हा पुन्हा मिळत असतं. माऊली म्हणतात ना, व्यंचक बनेची संचगो. दान करतात तो माणूस दिसत असतो आपल्याला, पण त्या दानाच्या निमित्ताने त्याला भरपूर काय मिळत असतो, त्याचा संचय होत असतो, असा नियम आहे. मग जर आपण दिलं तर आपल्याला मिळत असतं. म्हणून ज्याच्या जवळ आहे त्याने मोकळ्या हाताने द्यायला पाहिजे. ज्याच्या जवळ आहे, कधी कधी त्याला देण्याची इच्छा होत नाही, दुसऱ्याला देण्याची तर जाऊन द्या, पण स्वतःला सुद्धा खाण्याची इच्छा होत नाही. स्वतःच्या लेकरा बाळाला खाऊ घालणे सुद्धा त्याला इच्छा होत नाही. असे काही माणसं आहे, ते सांगत असतं. कधी एक पण जुना काळी एक माणूस आणि बायकोने सांगितलं, म्हणले आता दिवाळी जसं नाही, एरवी तरी म्हणे आपले मुलं लोकांच्याच घरी जेवतात म्हणले, पण आता या सणाला तर त्यांना काही चांगलं खाऊ घाला म्हणले. दररोज कुठं लोक लेकरं दुसऱ्या दरवाजा जातात, आणा म्हणले काही शेत पाणी. त्यांनी रुपये काढला हातामध्ये, जरा गेला दुकानदाराकडे, म्हणले द्या एवढा एवढा रवा द्या, एवढी डाळ द्या, एवढा गुळ द्या, एवढा त्या ठिकाणी तेल द्या वगैरे सगळं शिदा घेतला. जुना काळ म्हणले किती पैसे झाले, म्हणजे 90 पैसे. म्हणले द्या म्हणले, काय 90 पैसे. त्यांनी सगळं पिशवीमध्ये सामान टाकलं, घ्या म्हणले. त्यांनी असे मूठ सोडली आणि पाहिलं त्या रुपयाला. ते म्हणले, दुकानदार तुमचा माल वापस घ्या म्हणले. म्हणले कसं काय, म्हणले त्या रुपयाला तुमच्याकडे येण्याची इच्छा नाही. म्हणले कसं काय, तो पा म्हणले तो रडायला लागला म्हणले, आणि त्याच्यामुळं तुमचा माल माग घ्या. त्याने हातात दाबून धरला होता म्हणून घाम आला होता. घाम आला तो रुपया रडायला लागला, तुमच्याकडे येण्याची इच्छा नाही, तुम्ही काय करा, तुमचं सामान माग घ्या. कारण याचं असं होतं महाराज, एकदा पैसा आला आणि पेटीत टाकला की परत माघारी.
त्याला जन्म ठेपूच पुन्हा तो पैसा बाहेर निघत नव्हता असा. दुकानदार शेवटी म्हणले घ्या माझा नाविलाज म्हणले, त्याला माझं सामान मागं दिलं तसाच मागाला. म्हणजे देवानी दिलंय, दुसऱ्याला तर देत नाही पण स्वतः सुद्धा खात नाही. शास्त्राने इतकं असं वर्णन केलं. मी तुम्हाला श्लोक म्हणतो, काही काही माणसं इतके कंजूस असतात तर त्या श्लोकात असं म्हणजे कृपनो धनलोभेन स्वभार्याम नाभिगच्छति, अर्थ तुम्ही समजून घ्या. विठ्ठल म्हणून ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यायला पाहिजे, दिल्याशिवाय मिळत नाही असं काही नियम आहे. एक बाई म्हणले महाराज आमची शेजारी खूपच चिकट आहे. म्हणले काय झालं? म्हणले कधीच काही देत नाही. म्हणले कधीच देत नाही का? ते म्हणले उगा 2-4 वेळेस कालवून दिलं, म्हणजे नंतर बंदच केलं देणं. म्हणलं असं का? म्हणले तुम्ही किती वेळेस दिलं? ती म्हणजे मी एकदा दिलं नाही म्हणली. ते नंतर 2-4 वेळेस दिलं, मी एकदा दिलं नाही. आता तिनं 2-4 वेळेस दिलं नाही, दिलं आणि तुम्ही एकदा दिलं मग कसं काय देणार ती? नाही. मग व्यवहार असा आहे की घ्यावं आणि द्यावं असा काय व्यवहार आहे. काही काहीला घ्यायचंच माहिती असतं, मग कसं मिळेल महाराज? नाही. म्हणून वाटावं, आपल्याजवळ जे आहे ते वाटावं आणि वाटल्याने पुढा वाढत असतं. तुम्ही पहा, संताला जे मिळालं ते संतांनी आपल्याजवळ ठेवलं नाही, हे की नाही? ज्ञानेश्वरी माऊली जर आपल्याजवळ ठेवून घेतली असती आपल्याला वाचायला मिळली असती का? अमृतानुभव या गाथा घ्या, हे जे सगळे ग्रंथ आहे त्यांना जे आणि ज्ञान प्राप्त झालं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तिथून जे ज्ञान प्राप्त झालं तर माऊलीपर्यंत ते ज्ञान आलं. त्यांनी जर तसंच ते ज्ञान जर आणि झाकून ठेवलं असतं तर आपल्याला मिळलं असतं का? ते नाही. म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ जे त्यांना आलेलं आहे ते वाटीत राहिली म्हणून आपल्याला मिळलं. साधू संत म्हणतात की आम्हाला मिळालं, आम्ही त्याचा आस्वाद घेतो, तुम्ही सुद्धा घ्या. महाराज म्हणतात सेवितो आरस वाटीतो एकदान सुरदाता तोची एकदान सुरदाता तोची एकदान सुरदाता वरिजाची पाहुणे समान एकदान सुरदाता एकदान सुरदाता तोची एकदान सुरदाता सेवितो आरस वाटितो आणि खा यारी होऊ नका रानभरी. आमचे मला नाव राहील बरं का, आमची माऊली सामी सिस्टीम यांचं साऊंड सिस्टीम आहे. आमचे शिवाजी महाराजांची रंजू ते सुद्धा पुढे ते घेऊन बसले. आम्हाला त्याची काही गरज राहत नाही म्हणा, आमचं काही एवढं मोठं नसतं. त्यांचे वडील वगैरे सगळे पारण करतात, गाथा पारण वगैरे. पण महाराज म्हणतात की आम्ही सेवन करतो, तुम्ही सुद्धा घ्या. देण्याची बुद्धी आहे, दिलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात तुमचं तुम्हाला खाण्यामध्ये जो आनंद आहे ते जर तुम्ही लोकाला खाऊ घातलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून लोकाला द्यावं, लोकाला खाऊ घालावं. महाराज म्हणतो आम्ही खातो तुम्ही का? तुका म्हणे खातो आनंदाची लाडू, नका चर पुढो घ्या रे तुम्ही. संताला जे मिळालं ते त्यांनी जर आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं असतं तर आपल्याला पुढं काहीच कळलं नसतं महाराज. म्हणून संतांनी वाटलं आणि जो वाटीत असतो त्याला पुन्हा पुन्हा मिळत असतं, असा काही नियम आहे. झिऱ्याचं पाणी उपसलं की पुन्हा पुन्हा येत असतं, नाही उपसलं तर नवीन पाणी येत नाही आणि त्याच्यामध्ये किडे पडून ते सुद्धा पिण्याच्या लायकीचं राहत नाही. म्हणून उपसावं, जे आपल्याकडे आहे ते मोकळ्या हाताने देत राहू, दिल्याशिवाय मिळत नाही बरं का, असा काय आहे नियम आहे. जो देतो त्यालाच मिळत असतं. एकदा आणि कालिदास असे उन्हामध्ये आणि राजदरबाराकडे निघाले होते, भोजराजाच्या दरबाराकडे निघाले असताना डोक्यावर ऊन पडलेलं आहे, भरपूर ऊन पडलं. खाली पायामध्ये चपला आहे, डोक्यावर छत्री आहे, चाललेली आहे. तेवढ्यामध्ये त्यांना एक माणूस दिसला. ऊन मी म्हणतोय, भरपूर ऊन पडलेलं आहे आणि त्याच्या अंगावर सुद्धा कपडा नाही.
पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर छत्री वगैरे असे काहीच नाही. तेव्हा कालिदास म्हणले, बाबा ऊन मी म्हणतो एवढं भयंकर ऊन पडलं आणि अशा विना उन्हामध्ये तुम्ही बाहेर निघाले म्हणले. कशाला निघायचं अशा उन्हामध्ये म्हणले, काय गरज आहे का अशा उन्हामध्ये बाहेर निघायची. तो म्हणला, कालिदासजी गरज आहे म्हणून तर चालू म्हणले, मी काही काम आहे म्हणूनच मी अशा उन्हामध्ये निघालो. पायात काही नाही, अंगावर कपडे नाही. जर काही गरज नसती तर मी कशाला बाहेर पडला असतो. काहीतरी काम आहे म्हणूनच मला नाविलाजाने बाहेर पडावं लागलं. काय करावं म्हणले. पण पायात चप्पल घालायची, कपडे घालायचे. ते म्हणले असती तर घातली असती ना, असल्यावर कोणाला घालावं वाटत नाही, असली तर घातली असती म्हणले, पण आमच्याकडे नाही ना. आणि ऊन पडलं महाराज. तेव्हा कालिदासाला दया आली. कालिदासाने काय केलं, त्याच्या पायातली चप्पल, त्यांच्या पायाची चप्पल त्याला देऊन टाकली. म्हणे ही चप्पल घाला आणि ही छत्री सुद्धा डोक्यावर घेऊन जा. दिली महाराज. आणि मग तो माणूस गेला निघून. तेवढ्यामध्ये काय झालं, तो भोजराजाचा जो हत्ती होता त्या माहुताने आंबरी सहित आणि तो हत्ती नदीवर धुण्याकरता नेला होता. त्याने हत्ती धुवून आणला आणि तो चालला. त्यांनी पाहिलं तर कालिदास दिसतात म्हणले. कालिदास म्हणजे महान विद्वान. आणि त्यांनी पाहिलं, बाबा काय एवढं मोठं ऊन पडले, पायात चप्पल नाही, डोक्यावर काही नाही, आणि कालिदास चालले म्हणले. कुठं चालले तुम्ही कालिदासजी. आणि आपल्या राजदरबाराकडे चाललो, तिकडे चाललो म्हणले असं उन्हात निघाले म्हणले. हो काम आहे म्हणले, त्याच्यामुळे चाललो म्हणले. म्हणले पायात चप्पल घालायची, डोक्यात काही छत्री वगैरे घ्यायची म्हणले, तुम्ही असंच चालले. ते म्हणले त्याचं कारण असं आहे म्हणले की माझ्याकडे छत्री होती, माझ्याकडं आणि काय होतं, चप्पल होती म्हणले. पण एक माणूस असाच बिगर चप्पलाचा, अंगामध्ये कपडे नाही, वर छत्री नाही, ऊन मी म्हणतो असा तो चालला होता. म्हणून मला दया आली आणि मी त्याला माझी चप्पल आणि छत्री त्याला देऊन टाकलेली आहे, त्याला देऊन टाकली म्हणले असं म्हणले. हो म्हणले, आता इथून राजदरबार किती लांब आहे आणि इतक्या उन्हात तुम्हाला जावं लागणार, पायामध्ये काही नाही म्हणले. मग असं करा ना म्हणले. काय करा म्हणले, मला सुद्धा राजदरबाराकडे जायचं म्हणले. बसा म्हणले, तुम्ही आंबरी मोकळीच आहे म्हणले, हत्ती आणि मोकळी आंबरीवर आहे, बसा म्हणले आंबारीमध्ये. आणि चला तिकडं. कालिदास म्हणले कसं काय करावं. अहो म्हणले मोकळी तर चालली आहे ना म्हणले, बसा म्हणले, त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणले. मग कालिदास त्या अंबारीमध्ये बसले महाराज आणि चालले राजदरबाराकडे. आता योग असा राजाच्या मनामध्ये आलं की आपण पुढची आणि